विमान कसं असेल, कारण विमान फक्त आम्ही आकाशातच बघितलं होतं आणि ते उडत दिसायचं. आता एवढं मोठं विमान बघून खूप छान वाटायलंय. नमस्कार मित्रांनो, मी आहे पांडुरंग आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज करणार आहोत धमाकेदार व्हिडिओ. आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी पाहू शकता. हा बघा, चिपी विमानतळ. चिपी विमानतळ हे चिपीचं नावसुद्धा का दिलेलं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ आज धमाकेदार म्हणजे धमाकेदार करणार आहे. या ठिकाणी विमान कशाप्रकारे लँडिंग करतं आणि कशाप्रकारे टेक ऑफ करणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला विमान बघायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. हा एक कुडाळला रस्ता जाणार. हा मालवणवरून आला आहे, इकडे जातोय वेंगुर्ल्याला आणि या साईडला तुम्हाला जायचं आहे या रस्त्याला. त्या ठिकाणी माणसं पण तुम्हाला थांबलेली दिसतील. आज तुम्हाला दाखवणार आहे ती कशासाठी आणि कुठून आलेले आहेत हे पण दाखवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब. कशाप्रकारे लँडिंग, कशाप्रकारे टेक ऑफ सगळं काही दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये क्लिअर कट. आज हा भाग 3रा व्हिडिओ आहे. पाहू शकता या साईडला सुद्धा माणसं आलेले आहेत आणि या साईडला सुद्धा थांबलेले आहेत. या ठिकाणी कोल्हापूरवरून काही पर्यटक सुद्धा आलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत. हे विमानतळ बघण्यासाठी आलेले आहेत. तर बघूया, विचारूया त्यांना. हे पाहू शकता ती पूर्ण फॅमिली आहे. तुमचं नाव काय? माझं नाव प्रियांका. माझं नाव पूनम. माझं नाव प्रसाद. कुठून आलात तुम्ही? आम्ही चंदगडवरून आलो. चंदगड तालुका, हां, जिल्हा कोल्हापूर. आता मालवण म्हणजे कोकणामध्ये येण्याचं मुख्य कारण काय तुमचं? पर्यटन. कोकणातलं सौंदर्य पाहण्यासाठी आम्ही आलेलं आहात. दुसरी गोष्ट, आता या ठिकाणी जे तुम्ही पाहिलं तर सिंधुदुर्ग विमानतळ झालेलं आहे. तुम्ही आता इथे लँडिंग वगैरे पाहिलं, तुम्हाला काय वाटलं विमानाबद्दल? छान आहे. उत्सुकता होती की विमान कसं असेल, कारण विमान फक्त आम्ही आकाशातच बघितलं होतं आणि ते उडत दिसायचं. आता एवढं मोठं विमान बघून खूप छान वाटायलंय. आता तुम्ही या ठिकाणी पाहिलं की विमान कशाप्रकारे लँडिंग वगैरे झालेलं आहे आणि ते आता त्या ठिकाणी जाऊन थांबलेलं आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याला चिपी असं नाव का देण्यात आलं, चिपी विमानतळ असं नाव का देण्यात आलं, त्या ठिकाणी तुम्ही बोर्ड पाहिला असेल.
तर याचं पहिलं रिझन आहे हे आहे चिपी गावामध्ये विमानतळ आहे म्हणून याला चिपी नाव देण्यात आलेलं आहे. आता दुसरं महत्त्वाचं रिझन म्हणजे ना तुम्हाला हे या ठिकाणी दाखवतो. हा जो संपूर्ण एरिया आहे ना हा सगळा पठारी एरिया आहे. ह्या चिपी गावामधला पठारी एरिया आहे. या ठिकाणावरून तुम्ही आकाशात ना मुंबईवरून गोव्याला जाणारी आणि गोव्यावरून मुंबईला जाणारी विमानं इथे पहिल्या काळात तुम्ही सहज पाहू शकता, कारण इथे पूर्णपणे हा मैदानी एरिया होता. हा पूर्णपणे पठार असल्यामुळे तुम्हाला इथून विमानाचं अद्भुत दृश्य म्हणजे जे मुंबईवरून गोव्याला जाणारं किंवा गोव्यावरून मुंबईला जाणारं ते ह्या पठारावरून दिसत होतं. तसंच येथील ग्रामीण लोकांना असं वाटलं की आपल्यासुद्धा सिंधुदुर्गामध्ये विमानतळ झालं पाहिजे. मग त्याच्या दृष्टीने या ठिकाणी ते विमानतळ करण्यात आलं. मग त्यासाठी जागा शोधण्यात आली. तर ही चिपी पठाराची जागा अत्यंत महत्त्वाची होती आणि अत्यंत योग्य होती. तसेच या गावातील चिपी लोकांनी काही दानशूर व्यक्तींनी ही जागा या विमानतळासाठी देण्यात आली आणि त्यानंतर या ठिकाणी सुंदर प्रकारे हे विमानतळ झालं. म्हणून ह्याला चिपी विमानतळ असं म्हणतात. परंतु ह्याचं मूळ नाव हे सिंधुदुर्ग विमानतळ असंच आहे, सिंधुदुर्ग एअरपोर्ट. आता तुम्हाला ते कशाप्रकारे टेक ऑफ करणार आहे हे सुद्धा दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करून नक्की सांगा सिंधुदुर्गातील सुंदर असं विमानतळ. धन्यवाद.